पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। दीनदयाळ देवराज गुप्ता, डॉक्टर शिवपूजन यादव त्यांनी तयार राहावं। डॉक्टर शिवपूजन यादव भीक मागत नाही, आपसातले प्रॉब्लेम आपसात सोडवायचे। डॉक्टर सिमरन ते सुद्धा आपल्या प्रॉफिटचा काही पैसा आरोग्य सेवेसाठी, शिक्षण सेवेसाठी खर्च करत आहेत। त्यांचं अनुकरण सर्वांनी करावं आणि प्रत्येक मनोदातांनी महाशिला क्लिनिक आणि सर्व डॉक्टरांचं मी अभिनंदन करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। नमस्कार, पवित्र समय न्यूज़ में आप सभी का स्वागत है। आज हम मौजूद है कुर्ला पश्चिम कच्ची विसा हॉल में मौजूद है। महाशिला क्लिनिक द्वारा यहाँ पर मनोज नाथानी द्वारा यहाँ पर 2 वर्षों से वो लगातार ये क्लिनिक चलाते आ रहे हैं और इसमें भाग लिए आज तक 70,000 लोगों ने भाग ले चुके हैं। और इसी द्वारा आज आप देख सकते हैं यहाँ पर डॉक्टर प्रकाश आमटे जी आए हैं और उनकी पत्नी मंदाकिनी आमटे। तो आइए हम जानने के प्रयास करेंगे। अब आपला देश इतका विशाल आहे, दुर्दैवाने म्हणा 30% पॉप्युलेशन हे बिलो पॉवर्टीवर म्हणतो, गरीब रेषेच्या खाली आहे आणि आरोग्य आणि शिक्षण त्यांच्यापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही। तुम्ही मुंबईची गोष्ट केली, सगळ्या भारतातच हा प्रॉब्लेम आहे। ही जी असमानता आहे, विषमता अशा प्रकल्पामुळे दूर होऊ शकते। आज आम्ही येथे आलो, महाशिला अनेक लोकांनी प्रेरणा घ्यावी आणि आपापल्या भागात जे काही गरीब आहेत, ज्यांना ते चांगल्या सुविधा मिळू शकत नाही परिस्थितीमुळे, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो तर एक तर पुण्याचंही काम आहे। नुसता पैसा कमावला तर काही समाधान मिळत नाही। माणसाला सामाजिक बांधिलकीची थोडी जाणीव झाली आणि त्यांच्यासाठी आपण करू शकलो, निरपेक्षपणे करू शकतो आणखी चांगलं, पण काम करून दुसरी गेली तर काही हरकत नाही। तेव्हा हे करणं गरजेचं आहे, नाहीतर भौतिकवादाकडे जाऊन आपण कुठे चाललो आहे त्याला काही अंत नाही आहे। माझं स्वतःचं उदाहरण मी देतो। बाबांनी जाणीवपूर्वक पिकनिकच्या नावावर आदिवासीचं जीवन दाखवलं। कसं जीवन होतं, जंगली जनावरं आणि त्यांच्यामध्ये काही भाषा फरक नव्हता, खायला अन्न नाही, मग जंगलात शिकार करायचे, वन्य प्राण्यांची पक्षी घ्यायचे, अंगावर कपडा नाही, दिगंबर, थंडीच्या दिवसामध्ये शेकोटी झोपडे जळायचे। हे जेव्हा प्रत्यक्ष दाखवलं तेव्हा आपले डोळे उघडतात की आपल्याकडे किती सुखसुविधा आहे, तरी आपण आणखी त्याच्या मागे लागतो। ज्यांच्याकडे काही नाही ते बिचारे भीक मागत नाही, ज्यांची सोयरा करत नाही। आम्ही खूप शिकलो, त्यांच्यापासून शिकलो। तेव्हा हे अशा ठिकाणी जे काही काम आहेत, चालू आहेत, निरपेक्षपणे ते जाऊन बघणं गरजेचं आहे तरुणांनी। आणि आमच्या दोघांचा असा अनुभव खूप चांगला आहे की वेगवेगळ्या कॉलेजेस, मेडिकल कॉलेजेस सगळ्या डॉक्टरचं नाव बदनाम झालं होतं, नुसतं पैशाच्या मागे असं, पण बरेचसे मेडिकल कॉलेजने आम्हाला बोलवून आमच्या कामाबद्दलचे अनुभव ऐकून घेतले। त्यातले काही जण प्रेरणेच्या वेगवेगळ्या भागात सेवा तर करतात, नाही सेवा करता आली, आठवड्यातून काही दिवस त्या भागात जाऊन त्यांना कमी पैशामध्ये किंवा फ्री सेवा देता येते, ही पण एक सेवाच आहे। तेव्हा हे एक्सपोजर आपल्या देशामध्ये जे आपले भाऊ बनले असं समजून आपण आपल्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिल्या पानावर आहे, आम्ही सारे भारतीय आणि सारे भारतीय माझे बांधव आहे। ते नुसतं पुस्तकात न राहता त्याचं थोडंसं जर अंगात आणलं तर आपला देश खरोखरच मग सुपर जे काय महासत्ता होईल त्याची मला खात्री वाटतं। तर आपल्या माध्यमातून हा मेसेज गेला तरुणांपर्यंत तर त्याचा नक्की फायदा होईल, कारण आम्ही 50 वर्षामध्ये जर समितीकडे परिपूर्ण जीवन जगलो तर हा खरोखर त्याच्यामध्ये आपल्याला जे समाधान मिळतं ते पैशाने मिळू शकत नाही।
आदिवासी भागांमधला अनुभव खूप तुम्हाला आहे. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या वस्त्यांमध्ये देखील आरोग्याच्या खूप मोठ्या प्रमाणात समस्या समोर येताना दिसतात. अशा सामाजिक संस्था तर पुढे येत आहेत, मात्र आरोग्याच्या समस्याबाबत मुंबई अजूनही आर्थिक राजधानी देशाची, मात्र अजूनही आरोग्याच्या दृष्टीने खूप वाईट स्थिती आहे. हे दुर्दैवी आहे खरं म्हणजे मुंबई ही आर्थिक कॅपिटल आहे भारताची. अशा ठिकाणी इतकी असमानता किंवा विषमता असणं आपल्या देशाला लांछेल किंवा प्रयत्न करायला पाहिजे. शासनाच्या लेवलला ते प्रयत्न करतील, पण प्रायव्हेट डॉक्टर्स किती आहेत? त्यांनी जर आपल्या मनात थोडंसं सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवली, ठिकठिकाणी पूर्ण वेळ काम देणं सगळ्यांना शक्य नाही, ते कठीणही आहे. पण आपल्या जीवनातला काही वेळ त्यांच्यासाठी दिला तर त्यांना चांगल्या प्रकारची औषधं आणि औषधोपचार होऊ शकेल. ते शिक्षणाचं आहे. शिक्षणामध्ये विषमता आहे आणि आम्ही ते सिद्ध करून दाखवलं की ज्यांच्याकडे आईवडिलांकडे कपडे नाही, अन्न नाही, पण शिक्षणाची संधी दिली तर सगळ्या क्षेत्रामध्ये ते नाव कमावलं. तेव्हा संधी देणं हे गरजेचं आहे. म्हणजे संधी कोण देणार? ज्याच्याकडे आहेत, सुविधा आहेत, त्यांनीच त्या दिल्या तरच त्याच्यापर्यंत पोचते. तेव्हा हे जर मोठा प्रश्न आहे असा की एका दोन पासून, पण याची जाणीव निर्माण व्हावी याच्यातून माध्यमातून, तुमच्या माध्यमातून, आपली समाजाप्रती काहीतरी बांधिलकी आहेत आणि आपण जेवढं जमेल तेवढं फुल टाईम केलं तर खूप आनंद आहे, पण नाही जमत सगळ्यांना. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा शनिवार रविवारी आहे वेगवेगळ्या माध्यमातून तिथं काम करत राहील तरच सगळ्यांचं फायदा होईल. म्हणजे एकीकडे मोठ्या प्रमाणात कट प्रॅक्टिसिंगचा प्रकार वारंवार समोर येतो. बरोबर. अशा वेळेस तुमच्यासारख्या संस्था असतील, आज या संस्थेने जे काम केलेलं आहे कसं पाहता याकडे? हे खरं म्हणजे आमच्यासाठी नवीन आहे, कारण आम्ही जंगलात आमचं हॉस्पिटल चालू होतो, तर तिथे याचा हे शब्दच नाही आहे. बरोबर. पण शहरात चालू आहे आणि ते वाईट आहे, ते वाईट आहे. याच्यासाठी आमच्या एका मित्राने पुस्तक लिहिलं जे काय म्हणतात त्याला इथिकली प्रॅक्टिस करतात, त्या डॉक्टरांनीच लिहिलेली उदाहरणं आहे की हे कसं वाईट आहे. पॅथॉलॉजीचे रिपोर्ट चुकीचे देणं, कट प्रॅक्टिस करणे, औषधाची गरज नसताना औषध देणे, व्हेंटिलेटरचा वापर नसताना करणे. त्या पुस्तकाचं नाव आहे डिसेंटिंग डायग्नोसिस. खूपच कॉन्ट्रोवर्शियल येते, म्हणजे डॉक्टर लोकांना त्याचा राग आला, पण ज्यांनी जर काही केलं नसेल प्रकारचं राग याचं काही कारण नाही. नवीन होणाऱ्या डॉक्टरांना ते वाचावं असं मी नेहमी सांगतो. आणि हे वाचल्यानंतर त्या पद्धतीने ज्याचे काही गैरप्रकार केले नाही केले तर आपल्या पेशाला जे पूर्वीचा जे स्टेटस होती, डॉक्टर म्हणजे देवाचं स्वरूप आहे, ते परत यायला मदत होईल असं मी नेहमी सांगतो. तो आइए जानते हैं हम, अब बताएंगे आज जो कार्यक्रम हुआ उसके बारे में कुछ जानकारी। आप सब जानते होंगे मनोज नाथानी जी ये बम्बई में और महाराष्ट्र में एक रिकॉर्ड नंबर के मेडिकल कैंप लेते हैं. हर संडे को दिन भर का कैंप होता है और 350 से ऊपर लगातार उनके कैंप हो चुके हैं. ये मेरे ख्याल से एक तरह का शायद भारत ही नहीं विश्व में एक तरह का रिकॉर्ड होगा. 70,000 के ऊपर लोगों की जांच वहाँ हुई है, बहुतों का इलाज हुआ है वहाँ. इसी श्रृंखला में 2 साल पहले उनकी माँ के निधन के बाद उन्होंने कुर्ला में माँ शीला क्लिनिक की स्थापना की और वो माँ शीला क्लिनिक को आज 2 वर्ष हुए हैं. उस उपलक्ष्य में समारोह यहाँ था और प्रकाश आमटे और उनकी पत्नी मंदाकिनी आमटे जी हेमल कसा से चल करके उनको आशीर्वाद देने आए हैं. ये हम सब के लिए बड़े गौरव की बात है. मैं कीर्ति रविदास आप लोगों से गुजारिश करती हूँ कि आपके आसपास या गली मोहल्लों में आपको समाज विरोधी गतिविधियों से अगर कोई परेशानी है तो आप हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर अपनी समस्या बता सकते हैं. हम आपकी समस्या को प्रशासन तक पहुँचाने में आपकी मदद करेंगे.